तर आता ग्रुप बीची काउन्सिलिंग फर्स्ट राऊंड जवळपास संपलेला आहे आणि आता सेकंड राऊंड चालू होणार आहे. आणि बऱ्याच विद्यार्थ्याला आणखीन पण असा क्वेश्चन आहे की आपल्याला ह्यावेळेस गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेजचं नवीन कॅम्पस भेटेन का, अवेलेबल होईल का आपल्या बॅचपासून. तर एक्साइटमेंट सगळ्यांच्या मनात आहे. जेवढी एक्साइटमेंट तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे तेवढीच एक्साइटमेंट किंवा त्याच्याहून जास्त एक्साइटमेंट किंवा जो त्रास आहे तो आम्ही सहन करत आहोत, कारण आम्ही फर्स्ट बॅचचे विद्यार्थी आहोत. जवळपास आमचं ॲडमिशन पहिल्या बॅच असल्यामुळं आता 3 वर्ष आमचे जुन्या कॅम्पसमध्येच गेलेले आहेत. त्यामुळं आम्ही पण खूप आतुरतेनं वाट बघत आहोत की कधी नवीन कॅम्पस आम्हाला भेटणार आहे. तर ह्याबद्दल आम्ही कॉलेजमध्ये विचारपूस केली असता कॉलेजवाल्यांनी आम्हाला की कॉलेज कमिटीने आम्हाला सांगितलं की जवळपास आणखीन तर 6 महिने तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे, कारण काही प्रॉब्लेम्स आले आहेत, प्लस थोडं कन्स्ट्रक्शन वर्क पण थोडं अधुरं राहिलेलं आहे. त्यामुळं ते पूर्ण होण्यासाठी आणि जे छोटे मोठे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होण्यासाठी प्लस इनॉग्रेशनची डेट फिक्स करण्यासाठी आणखीन 6 महिने तर जातात. आणि राहिला प्रश्न हॉस्टेल आणि मेसचा नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना, तर मेस तर अवेलेबल राहतील तुम्हाला, पण हॉस्टेलचे एकदा चेक करा, कारण आपण ज्या जुन्या कॅम्पसमध्ये राहत आहोत तिथली जवळपास हॉस्टेलची कॅपॅसिटी संपत आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला 6 महिने तरी तुम्हाला हॉस्टेल भेटणार नाही आहे अशी शक्यता आहे. एकदा तुम्ही कॉलेजवर येऊन कन्फर्म करा. तर चला तर मग व्हिडिओला इथंच एंड करूया. आणि जर कोणते क्वेश्चन मनामध्ये राहिले असतील तर कमेंटमध्ये टाकून द्या. तुम्हाला मी 1 ते 2 मिनिटांमध्ये आन्सर भेटून जाईल. आजसाठी एवढंच.